नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण वाक्प्रचार या टॉपिक मधील आज भाग दुसरा बघणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि सोर्स म्हणून मी पुस्तक वापरत आहे आदरणीय बाळासाहेब शिंदे सरांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक. तर बघा, नाकीनऊ येणे, मेटाकुटीला येणे, फार त्रास होणे, नांगी टाकणे, हातपाय गाळणे, नाकाने कांदे सोलणे, स्वतःमध्ये दोष असूनही उगाच बडाया मारणे, नक्राश्रू ढाळणे, अंतर्यामी आनंद होत असता बाह्यतः दुःख दाखवणे, नक्षा उतरवणे, गर्व उतरवणे, नाकाशी सूत धरणे, आता मरतो की घटकेने मरतो अशी स्थिती निर्माण होणे, पाठीशी घालणे, संरक्षण देणे, पाणी पडणे, वाया जाणे, पाणी मुरणे, कपटाने काहीतरी लपवून ठेवणे, गुप्तकट शिजत असणे. ठीक आहे. पाणी पाजणे म्हणजे पराभव करणे, पाणी पाजणे म्हणजे पराभव करणे, पाणी सोडणे, आशा सोडणे, पदरात घेणे म्हणजे स्वीकारणे, पदरात घालणे, चूक पटवून देणे, स्वाधीन करणे, पाचवीला पूजणे, त्रासदायक गोष्टींची कायमची सोबत असणे, पाठ न सोडणे, एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणे, पाढा वाचणे, सविस्तर हकीकत सांगणे, पादाक्रांत करणे, जिंकणे, पार पाडणे, पूर्ण करणे, पाण्यात पाहणे, अत्यंत द्वेष करणे, पराचा कावळा करणे, मामूली गोष्टीला भलतेच महत्त्व देणे, पाऊल वाकडे पडणे, वाईट मार्गाने जाणे, पायाखाली घालणे, पादाक्रांत करणे म्हणजे जिंकणे, पुंडाई करणे, दांडगाईने वागणे, पाठ दाखवणे, पळून जाणे, पायमल्ली करणे, उपमर्द करणे, पोटाला कावळे कावकाव करणे, अतिशय भूक लागणे, पोटात घालणे, क्षमा करणे, पोटात शिरणे, मर्जी संपादन करणे, पोटावर पाय देणे, उदरनिर्वाहाचे साधन काढून घेणे, पोटाची दामटी वळणे, खायला न मिळणे, पदरमोड करणे, दुसऱ्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करणे, पोटाला चिमटा देणे, चिमटा घेणे, पोटाला न खाता राहणे, 14वे रत्न दाखवणे, मार देणे. पुढे बघा, जमीनदोस्त होणे, पूर्णपणे नष्ट होणे, आणि जंग पछाडणे म्हणजे निरनिराळ्या रीतींनी प्रयत्न करणे, कमालीचा प्रयत्न करणे. पुढे जिभेला हाड नसणे, वाटेल ते बेजबाबदारपणे बोलणे, जीवात जीव येणे, काळजी नाहीशी होऊन पुन्हा धैर्य येणे, जीव भांड्यात पडणे, काळजी दूर होणे, पुन्हा वाचते, जीवात जीव येणे, काळजी नाहीशी होऊन पुन्हा धैर्य येणे, जीव भांड्यात पडणे, काळजी दूर होणे, जीव मुठीत धरणे, मन घट्ट करणे, जीव मेटाकुटीस येणे, त्रासाने अगदी कंटाळून जाणे, जीव अधीर होणे, उतावीळ होणे, जीव टांगणीला लागणे, चिंताग्रस्त होणे, जीवावर उदार होणे, प्राण देण्यास तयार होणे, जीवाचे रान करणे, खूप कष्ट सोसणे, जीव खाली पडणे, काळजीतून मुक्त होणे, जीवाचा धडा करणे, पक्का निश्चय करणे, जीवाचा धडा करणे, पक्का निश्चय करणे, जीव की प्राण असते, प्राणा इतके प्रिय असणे, जीवावर उठणे, जीव घेण्यास उद्युक्त होणे, जीवावर उड्या मारणे, दुसऱ्यावर अवलंबून राहून चैन करणे. जीवाला घोर लागणे, खूप काळजी वाटणे, जीव गहाण ठेवणे, कोणत्याही त्यागास तयार असणे, जीव थोडा थोडा होणे, अतिशय काळजी वाटणे, जोपासना करणे, काळजीपूर्वक संगोपन करणे, झाकले माणिक साधा पण गुणी मनुष्य, झळ लागणे, थोडाफार दुष्परिणाम भोगावा लागणे, टक लावून पाहणे, एकसारखे रोखून पाहणे, टाहो फोडणे, मोठ्याने आकांत करणे, टाके ढिले होणे, अतोनात श्रम केल्यामुळे अंगी ताकद न राहणे, टेंभा मिरवणे, दिमाग दाखवणे, डाव साधणे, संधीचा फायदा घेऊन कार्य साधणे, योजलेल्या युक्तीने इष्ट वस्तू मिळवणे, डाळ शिजणे, थारा मिळणे, सोय जुळणे, मनाजोगे काम होणे, डांगोरा पिटणे, जाहीर वाच्यता करणे, डोक्यावर मिरी वाटणे, वरचढ होणे, डोके खाजविणे, एखाद्या गोष्टीचा विचार करणे, डोक्यावर खापर फोडणे, एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे,
डोळ्यात धूळ फेकणे, फसवणूक करणे, डोळ्यांवर कातडे ओढणे, जाणून बुजून दुर्लक्ष करणे, डोळा चुकवणे, अपराधी भावनेमुळे नजरेला नजर देणे टाळणे, डोळे निवणे, समाधान होणे, डोळ्यात खुपणे, सहन न होणे, डोळ्यांचे पारणे फिटणे, पूर्ण समाधान होणे आणि डोळे खिळून राहणे, एखाद्या गोष्टीकडे एकसारखे बघत राहणे. डोळे दिपवणे, थक्क करून सोडणे, डोळ्यात प्राण आणणे, एखाद्या गोष्टीसाठी अतिशय आतुर होणे, डोळे फाडून पाहणे, तीक्ष्ण नजरेने पाहणे, आश्चर्यचकित होऊन पाहणे, डोळ्यात तेल घालून राहणे, अतिशय जागरूक राहणे, डोळे भरून पाहणे, समाधान होईपर्यंत पाहणे, तडीस नेणे, पूर्ण नेणे, ताळ्यावर आणणे, योग्य समज देणे, तळपायाची आग मस्तकात जाणे, अतिशय संताप होणे, तारांबळ उडणे, अतिशय घाई होणे, तिलांजली देणे, सोडणे, त्याग करणे, तोंड काळे करणे, दृष्टीआड होणे, नाहीसे होणे, तोंडाला पाने पुसणे, फसविणे, तोंडाला पाने पुसणे, फसवणे, तळहातावर शीर घेणे, जीवावर उदार होणे, तोंडचे पाणी पडणे, अतिशय घाबरणे, भयभीत होणे, तोंडाला पाणी सुटणे, लालसा उत्पन्न होणे, त्राटिका, कजाग बायको, तोंडात बोट घालणे, आश्चर्यचकित होणे, तोंड टाकणे, अदवा तदवा बोलणे, तोंडावाटे ब्र न काढणे, एकही शब्द न उच्चारणे, थांग न लागणे, कल्पना न येणे, थुंकी झेलणे, खुशामत करण्यासाठी लाचारी पत्कारणे, उष्ट्या हाताने कावळा न हाकणे, कधी कोणाला यत्किंचितही मदत न करणे, ओनामा म्हणजे प्रारंभ, एक घाव दोन तुकडे करणे म्हणजे ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात काढणे, अंगावर काटा उभा राहणे, भीतीने अंगावर शहारे येणे, अंगावर मूठभर मांस चढणे, धन्यता वाटणे, अंगाचा तिळपापड होणे, अतिशय संताप येणे, अंथरूण पाहून पाय पसरणे, ऐपतीनुसार खर्च करणे, कणिक तिंबणे, खूप मार देणे, कपाळ फुटणे, दुर्दैव ओढवणे, कपाळ मोक्ष होणे, मरण पावणे, कान फुंकणे, दुसऱ्याच्या मनात किलमिश निर्माण करणे, कागदी घोडे नाचविणे, फक्त लेखनात शूरपणा दाखवणे, कानावर हात ठेवणे, माहीत नसल्याचा बहाणा करणे, कान उघडणी करणे, कडक शब्दात चूक दाखवून देणे, काखावर करणे, आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे, कानाडोळा करणे, दुर्लक्ष करणे, कायापालट होणे, स्वरूप पूर्णपणे बदलणे, काट्याने काटा काढणे, एका शत्रूच्या सहाय्याने दुसऱ्या शत्रूचा पराभव करणे, काट्याचा नायटा होणे, क्षुल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम होणे, कावराबावरा होणे, बावरणे, काळजाचे पाणी होणे, अतिदुःखाने मन विदीर्ण होणे, कुत्रा हाल न खाणे, अतिशय वाईट स्थिती येणे, कंठस्नान घालणे, ठार मारणे, कंठशोष करणे, ओरडून गळा सुकविणे, उगाच घसाफोड करून खूप समजावून सांगणे, कंबर कसणे, एखाद्या गोष्टीसाठी हिम्मत करून तयार होणे, कुंपणाने शेत खाणे, त्याच्यावर जबाबदारी आहे अशा विश्वासातील माणसाने फसवणे, केसाने गळा कापणे, वरकरणी प्रेम दाखवून कपटाने एखाद्याचा घात करणे, कोंबडे झुंजवणे, दुसऱ्याचे भांडण लावून आपण मजा पाहणे, कोपऱ्यापासून हात जोडणे, काहीही संबंध न राखण्याची इच्छा प्रकट करणे, खडा टाकून पाहणे, अंदाज घेणे, खसखस पिकणे, मोठ्याने हसणे, खूनगाठ बांधणे, निश्चय करणे, खडे चारणे, शरण येण्यास भाग पडणे, खडे फोडणे, दोष देणे, खापर फोडणे, एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे, खाजवून खरूच काढणे, मुद्दाम भांडण उकरून काढणे, खाल्ल्या घरचे वासे मोजणे, उपकार करणाऱ्यांचे वाईट चिंतणे,
खाल्ल्या घरचे वासे मोजणे, उपकार करणाऱ्याचे वाईट चिंतणे, खो घालणे, विघ्न निर्माण करणे, गर्भगळीत होणे, अतिशय घाबरणे, गळ्यातील ताईत अतिशय प्रिय, गळ घालणे, अतिशय आग्रह करणे, गळ्यात पडणे, एखाद्याला खूपच भीड घालणे, गळ्याशी येणे, नुकसानी बाबत अतिरेक होणे, गाडी पुन्हा रुळावर येणे, चुकीच्या मार्गावरून पुन्हा पूर्ववत योग्य मार्गाला येणे, गुजराण करणे, निर्वाह करणे, गुण दाखवणे, दुर्गुण दाखवणे, गंगेत घोडे न्हाणे, कार्य तडीस गेल्यावर समाधान वाटणे, गळ्यात धोंड पडणे, इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे. पुढे बघा. गाशा गुंडाळणे, एकाएकी निघून जाणे, एकदम पसार होणे, गौड बंगाल असणे, गुड गोष्ट असणे, काहीतरी रहस्य असणे, घडी भरणे, विनाशकाळ जवळ येऊन ठेपणे, घागर गडचा सुभेदार पाणक्या, घर डोक्यावर घेणे, अतिशय गोंगाट करणे, घर धुवून नेणे, सर्वस्वी लुबाडणे, घाम गाळणे, खूप कष्ट करणे, घालून पाडून बोलणे, दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणे, घोडे मारणे, नुकसान करणे, घोडे पुढे दामटणे, स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे, घोडे पेंड खाणे, अडचण निर्माण होणे, चतुर्भुज होणे, लग्न करणे, चंग बांधणे, निश्चय करणे, 4 पैसे गाठीला बांधणे, थोडीफार बचत करणे, चुरमुरे खात बसणे, खजील होणे, चारी दिशा मोकळे होणे, पूर्ण स्वातंत्र्य मिळणे, अग्निदिव्य करणे, कठीण कसोटीला उतरणे, अंग धरणे, लठ्ठ होणे, अटकेपार झेंडा लावणे, फार मोठा पराक्रम गाजवणे, अंग काढून घेणे, संबंध तोडणे, 18-20 दारिद्र्य असणे, पराकोटीचे दारिद्र्य असणे, अर्धचंद्र देणे, हकालपट्टी करणे, अडकित्यात सापडणे, पेचात सापडणे, अंगाची लाही होणे, खूप राग येणे, अत्तराचे दिवे लावणे, भरपूर उधळपट्टी करणे, आकाशाची कुऱ्हाड, आकस्मिक संकट, अन्नास जागणे, उपकाराची आठवण ठेवणे, अन्नास मोताद होणे, आत्यंतिक दारिद्र्यात जगणे, अन्नास लावणे, उपजीविकेचे साधन मिळवून देणे, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे, थोड्याशा यशाने चढून जाणे, आकांड तांडव करणे, रागाने आदळापट करणे, आकाश ठेंगणे होणे, अतिशय आनंद होणे, आकाश पाताळ एक करणे, फार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालणे, आकाश फाटणे, चारी बाजूंनी संकटे येणे, आकाशाला गवसणी घालणे, आवाक्या बाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे, आगीत तेल ओतणे, भांडण किंवा वाद विकोपाला जाईल असे करणे. आच लागणे, झळ लागणे, आपल्या पोळीवर तूप ओढणे, साधेल तेव्हा स्वतःचाच फायदा करून घेणे, आभाळ कोसळणे, एकाएकी फार मोठे संकट येणे, उखळ पांढरे होणे, पुष्कळ फायदा होणे, इतिश्री करणे, शेवट करणे, उखाळा पाखाळा काढणे, एकमेकांचे उणे काढणे किंवा दोष देणे, उचल बांगडी करणे, एखाद्याला जबरदस्तीने हलवणे, उंटावरून शेळ्या हाकणे, मनापासून काम न करणे किंवा दूरवरून निर्देश देणे, स्वतः सामील न होता सल्ले देणे, उदक सोडणे, एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडून देणे, उद्ध्वस्त होणे, नाश पावणे, उंबराचे फूल, क्वचित भेटणारी वस्तू. आता इथे उंबराचे फूल, क्वचित भेटणारी व्यक्ती, उन्मळून पडणे, मुळासकट कोसळणे, उन्हाची लाही फुटणे, अतिशय कडक ऊन पडणे, उराशी बाळगणे, मनात जतन करून ठेवणे, उलटी अंबारी हाती येणे, भीक मागण्याची पाळी येणे, निवास करणे म्हणजे राहणे, दुमदुमून जाणे, निनादून जाणे, सांगड घालणे, मेळ साधणे, प्रेरणा मिळणे, स्फूर्ती मिळणे, नाव मिळवणे, कीर्ती मिळवणे, हात न पसरवणे, न मागणे, आड येणे, अडथळा निर्माण करणे, धन्य होणे, कृतार्थ होणे, उदास होणे, खिन्न होणे, विहरणे, संचार करणे, बावरणे, गोंधळणे.
वाट तुडवणे, रस्ता कापणे, पाहुणचार करणे, आदरातिथ्य करणे, अन्मान करणे, संकोच करणे, ताट वाढणे, जेवायला वाढणे, तोंडी लावणे, जेवताना चाखण्यासाठी एखादा पदार्थ देणे, हात राखून जेवणे, कमी जेवणे, सोटेशाही चालवणे, दांडगाई करणे, लांछनास्पद असणे, लाजिरवाणे असणे, सूळकांडी मारणे, सूर मारणे, मागमूस नसणे, थांगपत्ता नसणे. पुढे अजरामर होणे, कायमस्वरूपी टिकणे, कंपित होणे, कापणे, थरथरणे, बेत आखणे, योजना आखणे, यक्षप्रश्न असणे, महत्त्वाची गोष्ट असणे, प्रस्ताव ठेवणे, ठराव मांडणे, विरोध दर्शविणे, प्रतिकार करणे, प्राप्त करणे, मिळवणे, गुमान काम करणे, निमूटपणे काम करणे, सार सरंजाम असणे, सर्व साहित्य उपलब्ध असणे, हाडी माणसे भिनणे, अंगात मुरणे, स्तंभित होणे, आश्चर्याने स्तब्ध होणे, मान्यता पावणे, सिद्ध होणे. तोंडून अक्षर न फुटणे, घाबरून न बोलणे, कहर करणे, अतिरेक करणे, कोड कौतुक होणे, लाड होणे, अपूर्व योग येणे, दुर्मिळ योग येणे, रुची निर्माण होणे, गोडी निर्माण होणे, गुण्या गोविंदाने राहणे, प्रेमाने एकत्र राहणे, कसून मेहनत करणे, खूप नेटाने कष्ट करणे, कस लावणे, सामर्थ्यपणाला लावणे, वरदान देणे, कृपा आशीर्वाद देणे, आत्मसात करणे, मिळवणे, अंगी बाणणे, रियाज करणे, सराव करणे, पाठिंबा देणे, दुजोरा देणे. चेहरा खुलणे, आनंद होणे, चेहरा खुलणे, आनंद होणे, छाननी करणे, तपास करणे, अवाक होणे, आश्चर्यचकित होणे, ओढा असणे, कल असणे, समरस होणे, गुंग होणे, प्रतिष्ठा लाभणे, मान मिळणे, डाव येणे, खेळात राज्य येणे, मात करणे, विजय मिळवणे, सहभागी होणे, सामील होणे, फिदा होणे, खुश होणे, दिशा फुटेल तिकडे पळणे, सैरावैरा पळणे, ओक्साबोक्शी रडणे, मोठ्याने आवाज करत रडणे, हवालदिल होणे, हताश होणे, मनावर बिंबवणे, मनावर ठसवणे. पुढे बघा. धुडगूस घालणे, गोंधळ घालणे, गाडी अडणे, खोळंबा होणे, सपाटा लावणे, एकसारखे वेगात काम करणे, किरकिर करणे, एखाद्या गोष्टीबाबत सतत तक्रार करणे, खळखळ करणे, नाखुशीने सतत नकार देणे, टाळाटाळ करणे, मोहाला बळी पडणे, एखाद्या गोष्टीच्या आसक्तीमध्ये वाहून जाणे, हौस भागवणे, आवड पुरवून घेणे, हौस भागवणे, आवड पुरवून घेणे, रस असणे, अत्यंत आवड असणे, राबता असणे, सतत ये जा असणे, फंदात न पडणे, भानगडीत न अडकणे, नाव कमावणे, कीर्ती मिळवणे, बहिष्कार टाकणे, वाईट टाकणे, नकार देणे. कारवाया करणे, कारस्थाने करणे, कट करणे, सख्य नसणे, मैत्री नसणे, निद्राधीन होणे, झोपणे, प्रत्यय येणे, प्रचिती येणे, रवाना होणे, निघून जाणे, देखभाल करणे, जतन करणे, डोळे फिरणे, खूप घाबरणे, पाळी येणे, वेळ येणे, दडी मारणे, लपून बसणे, विसावा घेणे, विश्रांती घेणे, अंगी बाणणे, मनात खोलवर रुजणे, व्रत घेणे, वसा घेणे. प्रतिकार करणे, विरोध करणे, झुंज देणे, लढा देणे, संघर्ष करणे, झुंज देणे, लढा देणे, संघर्ष करणे, अभिलाषा धरणे, एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे, टिकाव लागणे, निभाव लागणे, तगून राहणे, मुखोद्गत असणे, तोंडपाट असणे, हशा पिकणे, हास्यस्फोट होणे, वजन पडणे, प्रभाव पडणे, दिस बुडून जाणे, सूर्य मावळणे, भडभडून येणे, हुंदके देणे, गलबलणे, डोळ्यास धारा लागणे, अश्रू वाहणे, रडणे, वनवन करणे, खूप भटकणे, देहातून प्राण जाणे, मरण येणे, हंबरडा फोडणे, मोठ्याने रडणे, चिल्ले पिल्ले वाऱ्यावर सोडणे, अनाथ करणे. पुढे बघा. खपणे, कष्ट करणे किंवा झिजणे, बत्तर बाळ्या होणे, चिंध्या होणे, नासधूस होणे,
प्रक्षेपित करणे, प्रसारित करणे, बेत करणे, योजना आखणे, पदरी घेणे, स्वीकार करणे, भ्रमण करणे, भटकंती करणे, देखरेख करणे, राखण करणे, उदास होणे, खिन्न होणे, उत्पात करणे, विध्वंस करणे, अभंग असणे, अखंड असणे, ललकारी देणे, जयघोष करणे, रोष ठेवणे, चीड येणे, नाराजी असणे, तोंड देणे, मुकाबला करणे, सामना करणे, प्राणाला मुकणे, जीव जाणे, मरण येणे. मतिगुंग होणे, आश्चर्य वाटणे, आवर्जून पाहणे, मुद्दामहून पाहणे, लळा लागणे, ओढ वाटणे, आंबून जाणे, विटून जाणे, थकणे, विपर्यास होणे, असंगत अर्थ लावणे, डोळ्याला डोळा न भिडवणे, घाबरून नजर न देणे, कापरे सुटणे, घाबरल्यामुळे थरथरणे, हसता हसता पोट दुखणे, खूप हसणे, धास्ती घेणे, धसका घेणे, घाबरणे, घोकंपट्टी करणे, अर्थ लक्षात न घेता केवळ पाठांतर करणे, प्रचारात आणणे, जाहीरपणे माहिती देणे, ठसा उमटवणे, छाप पाडणे, चक्कर मारणे, फेरफटका मारणे, दप्तरी दखल होणे, संग्रही जमा होणे, दप्तरी दाखल होणे, संग्रही जमा होणे, अंमलात आणणे, कारवाई करणे, प्रतिष्ठापित करणे, स्थापना करणे, ग्राह्य धरणे, योग्य आहे असे समजणे, धडपड करणे, खूप कष्ट करणे, सूड घेणे, बदला घेणे, चाहूल लागणे, मागोवा लागणे, विरस होणे, निराश होणे, उत्साहभंग होणे, ठाण मांडणे, एका जागेवर बसून राहणे, परिपाठ असणे, विशिष्ट पद्धत असणे, नित्यक्रम असणे, छातीत धसदिशी गोळा येणे, अचानक खूप घाबरणे. पुढे बघा. आडाखे बांधणे, मनात आराखडा किंवा अंदाज करणे, नाळ तोडणे, संबंध तोडणे, वारसा देणे, वडिलोपार्जित हक्क सोपावणे, अप्रूप वाटणे, आश्चर्य किंवा कौतुक वाटणे, तारांबळ होणे, घाई गडबड उडणे, जम बसणे, स्थिर होणे, बस्तान बसणे, पसंती मिळणे, अनुकूलता लाभणे, भरारी मारणे, झेप घेणे, पार पाडणे, सांगता करणे, संपविणे, संपन्न होणे, आयोजित करणे, सिद्धता करणे, प्रभावित होणे, छाप पाडणे, परिसीमा गाठणे, पराकोटीला जाणे, काळ्या पाण्याची शिक्षा, मरेपर्यंत कैद, प्रघात पडणे, रीत असणे, बाहुस्फुरण पावणे, स्फूर्ती येणे, भान ठेवणे, जाणीव ठेवणे, नजर वाकडी करणे, वाईट हेतू बाळगणे, गट्टी जमणे, दोस्ती होणे, पहारा देणे, राखण करणे, लवलेश नसणे, जराही पत्ता नसणे, जराही न उरणे, उपोषण करणे, लंघन करणे, उपाशी राहणे, ताटकळत उभे राहणे, वाट पाहणे, खंड न पडणे, एखादे कार्य करताना मध्ये न थांबणे, समजूत काढणे, समजावणे, हेवा वाटणे, मत्सर वाटणे, काळजी घेणे, चिंता वाहणे, आस्था असणे, बडेजाव वाढवणे, प्रौढी मिळवणे, वंचित राहणे, एखादी गोष्ट न मिळणे, भरभराट होणे, प्रगती होणे, समृद्धी होणे, बांधणी करणे, रचना करणे, कटाक्ष असणे, कल असणे, भर असणे, जोर असणे, पुढाकार घेणे, नेतृत्व करणे, हातभार लावणे, सहकार्य करणे, कणव असणे, आस्था किंवा करुणा असणे, गढून जाणे, मग्न होणे, गुंग होणे, काळ्या दगडावरची रेघ, खोटे न ठरणारे शब्द, मिशांना तूप लावणे, उगीच दाखवणे, योगक्षेम चालवणे, रक्षणाची काळजी वाहणे, जीवाची मुंबई करणे, अतिशय चैनबाजी करणे, अंगाला होणे, अंगाला छान बसणे, अंगी ताठा भरणे, मगरुरी करणे, पोटात ठेवणे, गुप्तता ठेवणे, 18 गुणांचा खंडोबा, लबाड माणूस, धारवाडी काठा, बिनचूक वजनाचा काटा, डोळे लावून बसणे, खूप वाट पाहणे, कुणकुण लागणे, चाहूल लागणे, कच्छपी लागणे, नादी लागणे, धिंडवडे निघणे, फजिती होणे, बाजार गप्पा, निंदा नालस्ती, अंगावर काटा येणे, भीती वाटणे, जीव वर खाली होणे, घाबरणे, उसंत मिळणे, वेळ मिळणे, चितपट करणे, कुस्ती ठरवणे, फटफटणे, सकाळ होणे, पोटात कावळे ओरडणे, भुकेने व्याकुळ होणे, डोळे वटारणे, रागाने बघणे, दक्षता घेणे, काळजी घेणे, साशंक होणे, शंका येणे, ज्याचे नाव ते असणे, उपमा देण्यास उदाहरण नसणे,
भानावर येणे, परिस्थितीची जाणीव होणे, शुद्धीवर येणे. निक्षून सांगणे, स्पष्टपणे सांगणे, वाचा बंद होणे, तोंडातून एक शब्दही बाहेर न पडणे, तोंड भरून बोलणे, खूप स्तुती करणे, गाजावाजा करणे, प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणे. नूर पातळ होणे, रूप उतरणे, उसने बळ आणणे, खोटी शक्ती दाखविणे, उताना पडणे, पराभूत होणे, खितपत पडणे, क्षीण होत जाणे, भाऊबंदकी असणे, नात्यानात्यात भांडण असणे, सांजावणे, संध्याकाळ होणे, कात्रीत सापडणे, दोन्ही बाजूंनी संकटात सापडणे, भंडावून सोडणे, त्रास देणे, खायचे वांदे होणे, उपासमार होणे, खायला न मिळणे, तगादा लावणे, पुन्हा पुन्हा मागणी करणे, पडाव पडणे, वस्ती करणे, चाहूल लागणे, एखाद्याचे अस्तित्व जाणवणे. लष्टक लावणे, झंझट लावणे, निकड लावणे, उहापोह करणे, सर्व बाजूंनी चर्चा करून साधक बाधक विचार करणे, पाळत ठेवणे, लक्ष ठेवणे, अनभिज्ञ असणे, एखाद्या विषयाचे मुळीच ज्ञान नसणे, कूच करणे, वाटचाल करणे, संभ्रमित होणे, गोंधळणे, विदीर्ण होणे, भग्न होणे, मोडतोड होणे, साद घालणे, मनातल्या मनात दुःख करणे, व्यसन घालणे, मर्यादा घालणे, 12 गावचे पाणी पिणे, विविध प्रकारचे अनुभव घेणे, रक्षणाची काळजी घेणे, योगक्षेम चालविणे, मिन्नतवारी करणे, दादापुता करणे, कानशिलांची भजी होणे, गुच्चे मारून मारून कानशिलांचा आकार बदलणे, हिसका दाखवणे, बळ दाखवून हिम्मत लक्षात आणून देणे, दातखिळी बसणे, बोलती बंद होणे, नाक मुठीत धरणे, आगतिक होणे, काळीच उडणे, भीती वाटणे, नसती बिलामत येणे, नसती कटकट ओढावणे, पिंक टाकणे, थुंकणे, सख्य नसणे, प्रेमळ नाते नसणे, चित्त विचलित होणे, मूळ विषयाकडून लक्ष दुसरीकडे जाणे, आनंद होणे, देऊन टाकणे, आंदन देणे, देऊन टाकणे. पुन्हा सांगते, आंदन देणे, देऊन टाकणे, मनोरथ पूर्ण होणे, इच्छा पूर्ण होणे, पुनरुज्जीवन करणे, पुन्हा उपयोगात आणणे, निष्प्रभ करणे, महत्त्व कमी करणे, अट्टहास करणे, आग्रह धरणे, बळ लावणे, शक्ती खर्च करणे, हुडहुडी भरणे, थंडी भरणे, उच्छाद मांडणे, धिंगाणा घालणे, सही ठोकणे, निश्चित करणे, माशी शिंकणे, अडथळा येणे, पाचवीला पूजणे, एखादी गोष्ट जन्मापासून असणे, तजवीज करणे, तरतूद करणे, प्रतिबंध करणे, अटकाव करणे, जळफळाट होणे, रागाने लाल होणे, डोक्यावर घेणे, अति लाड करणे, देणे घेणे नसणे, संबंध नसणे. पुढे बघा, बस्तान ठोकणे, मुक्काम करणे, आभाळाला कवेत घेणे, मोठे काम साध्य करणे, आतल्या आत कुडणे, मनातल्या मनात दुःख करणे, काकदृष्टीने पाहणे, अतिशय बारकाईने व तीक्ष्ण नजरेने पाहणे, अंग काढणे, अंग काढून घेणे, एखाद्या कामाशी असलेला आपला संबंध तोडणे, अंग घालणे, मदत करणे, अंग चोरणे, कुचरपणाने काम करणे, अंग सोडणे, नाकबूल करणे, अंग धरणे, लठ्ठ होणे, गुटगुटीत होणे. पुन्हा वाचते हे सगळ्या. अंग घालणे म्हणजे मदत करणे, अंग चोरणे, कुचरपणाने काम करणे, अंग सोडणे, नाकबूल करणे, अंग धरणे, लठ्ठ होणे, गुटगुटीत होणे. ठीक आहे. पुढे, अंग मोडून येणे, ताप येण्याच्या लक्षणांमुळे अंग दुखणे, अंगाचा आकडा होणे, अवयव आकुंचन पावल्यामुळे वेदना होणे, अंगाचा खुर्दा होणे, श्रमादिकांनी अगदी थकून जाणे, एकसारखे धक्के बसून बसून अवयव खिळखिळे होऊन जाणे, अंगाची चौघडी करणे, अंग 4 वेळा दुमडणे, अंगाची लाही होणे, अंग अतिशय तापणे, अंगाचा भडका होणे, ऊर बसणे, दाबणे, फुटणे, भीतीने आश्चर्यचकित होणे, भीतीग्रस्त होणे, ओटी भरणे, श्रीच्या लुगड्याच्या ओटीत तांदूळ, गहू, नारळ वगैरे पदार्थ यथाविधी घालणे, ओटीत घालणे, दत्तक देणे, भरल्या ओटी मुलासकट,
ओठाचा जार वाळणे, अर्भक दशा समाप्त होऊन मोठे होणे, ओठ पिळले तर दूध निघणे, अजून लहान असणे, कंठ दाटणे, दाटून येणे, सद्गदित होणे म्हणजे प्रेमातिशयामुळे घसा भरून येणे, कंठी प्राण येणे, भयाने घाबरगुंडी उडणे, तीव्र भुकेने व्याकुळ होणे, एखाद्याचे कपाळ फुटणे, दुर्दैव ओढवणे, कपाळाचे कातडे निघणे, दुर्दैवी स्थिती पाडणे, कपाळाला केस उगवणे, अशक्य गोष्टी घडणे, कपाळावर हात मारणे, नशिबास दोष लावणे, एखाद्याच्या कपाळाला अपकीर्ती, अपयश, दारिद्र्य येणे म्हणजे अपकीर्ती येणे, कपाळी डाग लागणे, बेअब्रू होणे, कान किटणे, तीच गोष्ट वारंवार ऐकून कंटाळणे, कान टोचणे, एखादे काम करावयाला चेतविणे, कान निवणे, थंड होणे, आनंदकारक खबर ऐकून हर्ष पावणे, कानपूर ओस पडणे म्हणजे बहिरा होणे, कान फुंकणे, भरणे, दुसऱ्याबद्दल वाईट सांगून मन कलुषित करणे, कान लांब होणे, अक्कल कमी होणे, कानाचे किडे झाडणे, चाड्या ऐकून एखाद्याचे मन कलुषित झाले असेल तर त्याला वस्तुस्थिती कळवून त्याचे मन शुद्ध करणे, कानात सुंठ फुंकणे, एखाद्याला चिथावणे, कानामागे टाकणे, न ऐकणे, झिडकारणे, कानावर हात ठेवणे, आपणाला काही एक माहिती नाही असे म्हणणे, कानाशी कान लावणे, गुप्तपणे मसलती करणे, कानी सातबाळ्या, एखाद्याचे न ऐकणे, काळीच उडून जाणे, कापणे, थरथरणे, धडकणे, भीतीने वगैरे छाती उडू लागणे, काळीच काढून देणे, काळीज काढून देणे, आपली आवडती वस्तू देणे, काळजाने धीर सोडणे, काळजाला भोग पडणे, अत्यंत दुःखग्रस्त भीतीग्रस्त होणे, काळजाचे पाणी होणे, दुःखग्रस्त, नष्ट धैर्य, हतोत्साह होणे, काळीज फाटणे, भीतीने दुःखाने अत्यंत ग्रस्त होणे, 7 काळजांच्या पलीकडे ठेवणे, फार जपणे, काखावर करणे, आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे, काखेस धरणे, आपल्या संरक्षणाखाली घेणे, गळी पडणे, एखाद्याला फार भीड घालणे, गळ्यात घोंगडी येणे, एखाद्यावर काहीतरी लचांड येणे, गळ्यात घोंगडे येणे, एखाद्यावर काहीतरी लचांड येणे, गळ्यात गळा आणि नळ्यात नळा, निकट मैत्री, घट्ट दोस्ती, गळ्यात घोंड पडणे, नावडते किंवा कठीण काम करण्याचे ओझे येणे, गळ्यापर्यंत येणे, अगदी असह्य होणे, छातीचा कोट करणे, येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याचा निश्चय करणे, जिव्हा विटाळणे, जीभ अपवित्र करणे, नालायक मनुष्यासाठी रदबदली करणे किंवा शिफारस करणे, जीभ जड होणे, उच्चार करावयाला जीभ असमर्थ होणे, जिभेचे फुटाणे फुटणे, मूर्खातून वक्तृत्वपूर्ण भाषण निघणे, जिभेला चिमटा घेणे, एखादी रुचकर वस्तू खाण्यापासून किंवा एखाद्या समायोजित गोष्ट बोलण्यापासून जिभेला प्रवृत्त करणे, जिभेला हाड नसते, जिभेला नियंत्रण नसणे, वाटेल ते बोलणे, ब्रह्मानंदी टाळी लागणे, सच्चिदानंद स्वरूपात लय होणे, टाळी वाजणे, लग्न लागणे, पुढे बघा, टाळीस टाळी देणे, खुशामत करणे, वरिष्ठांच्या मूर्खपणाच्या भाषणास अनुमोदन देणे, डोक्यावर चढणे, एखाद्याला न जुमानणे, एखाद्याच्या डोक्यावर बसणे, त्याला न जुमानणे, आपली लायकी नसताना त्याच्यावर चढ होणे, एखाद्याच्या डोक्यावर मिरे वाटणे, वरचढ होणे, न जुमानणे, डोक्यावर हात घेऊन येणे, रिकाम्या हाताने येणे, डोक्यावर हात घेऊन येणे, रिकाम्या हाताने येणे, डोक्यावर हात ठेवणे, आशीर्वाद देणे, डोक्यावरून पाणी जाणे, शिकस्त होणे,
डोक्यात राग घालणे किंवा घालून घेणे, डोक्यात राग घालणे किंवा घालून घेणे, संतापणे, चरफडणे, चार डोळे होणे, एकमेकास मदत कराव्यास दोन माणसे जुळणे, डोळे उघडणे, खरी स्थिती दिसू लागणे. डोळे पांढरे होणे, अतिशय भीती वाटणे, डोळ्यात खुपणे, पाहून डोळ्यांना वेदना होणे, डोळ्यात भरणे, फार फार आवडणे, रुपयाचे डोळे होणे, अंतकाळ आल्यामुळे डोळे पांढरे निस्तेज होणे, डोळ्यांपुढे काजवे येणे, भोवळ येण्याची भावना होणे, वाघाचा डोळा रुपाया, एखाद्याच्या टाळूवर मिरी वाटणे, एखाद्याच्या वरचढ होणे, टाळू भरणे, लहान मुलाला न्हाऊ घालताना त्याच्या टाळूत तेल जिरवणे, एखाद्याच्या टाळूवर हात फिरवणे, फसविणे, तोंड उष्टे करणे, अल्पमात्र आहार करणे, तोंड सुख घेणे, यथेच्छ शिव्या देणे, खरडपट्टी काढणे. तोंड टाकणे, शिव्यांचा वर्षाव करणे, तोंड देणे, प्रतिपक्षी होऊन राहणे, तोंडी लावणे, विसरा दाखल पैसे देणे, रुची पालटविणे, दातांच्या घुगऱ्या करणे, एकसारखा उपदेश करीत राहणे, दातांवर मांस नसणे, दरिद्री असणे, दातास दात लावून बसणे, उपाशी पोटी बसणे, दात ओठावर जेवणे, चोखंदळपणाने जेवणे, एखाद्याच्या नाकी वेसन घालणे, आपल्या कब्जात आणणे, नाक गेले तरी भोके राहिली आहेत असे म्हणणे, निर्लज्जपणाने बोलणे, नाकाला जीभ लागणे, तिरस्कार दाखविणे, दिमाग दाखविणे, नाकातला बाल आवडीचा प्रेमाचा माणूस, पाठ उघडी पडणे, पाठचे भावंड मरणे. पाठ भुईस लागणे, संकट खाली दडपून जाणे, संकटाखाली दडपून जाणे म्हणजे काय? पाठ भुईस लागणे म्हणजे काय? संकटाखाली दडपून जाणे. पाठ पुरविणे, पाठलाग करणे, पाठ राखणे म्हणजे मदत करणे, पाठ सोडणे, व्यवसाय नेटाने चालविण्याचे सोडून देणे. पाठी ना पोटी, धाकटे भावंडही नाही व स्वतःची संततीही नाही. पाठी ना पोटी, धाकटे भावंडही नाही व स्वतःची संततीही नाही. जळता पाय जाळणे, नुकसान होत असताना एखादी गोष्ट पुढे चालू ठेवणे. पाय वाहणे, एखाद्या स्थळी जाण्याला कल असणे. पायांवर कुत्री मांजरे घालणे, विनवणी करणे. पोटाला बिब्बे घालणे, उपास काढणे. पोटी येणे, एखाद्याचा मुलगा मुलगी या नात्याने जन्मणे. मना एवढी ग्वाही त्रिभुवनात नाही. आपल्या संबंधाचे जे काही खरे असेल ते आपल्या मनात समजत असते. मनगटावर केस येणे, एखादे काम करावयाला असमर्थ असणे. मनगटावर तेल घालणे, आळसाबद्दल रागवणे. मिशी उतरून देणे, एखादी गोष्ट ठासून सांगणे. शेंडीस फुले येणे, खुशामत करणे. हातातोंडास येणे, अगदी जवळ येऊन ठेपणे. अटकेपार झेंडा लावणे, पराक्रम करणे. अर्ध्या वचनात असणे, सांगेल ते तत्परतेने करावयाला सिद्ध असणे. अव्यापारेषु व्यायाम करणे, नसता उद्योग करणे. अक्षता पडणे, लग्न लागणे. आळशावर गंगा येणे, उद्धार होणे. उधे उधे करणे, फार स्तुती करणे. उंबरे फोडून केंबरे काढणे, मोठ्या कामाची नासाडी करून छोटे काम साध्य करणे. ओमफस होणे, निष्फळ होणे. लयास जाणे, कडी करणे, सरशी करणे. कडी पातळ होणे, आजाराने भीतीने जर्जर होणे. कपाळ मोक्ष करणे, नाश करणे. गोवऱ्या मसनत जाणे, मृत्यूकाळ अगदी जवळ येणे. गुळ खोबरे देणे, कामासाठी लाच देणे. घर धुणे, दुसऱ्याचे जे असेल नसेल ते सर्व लबाडीने हिरावून घेणे. घरास काठी लावणे, घर ओसाड उद्ध्वस्त करणे. चंदन करणे, नाश करणे. चर्राट वळणे, लांबलचक कंटाळवाणी हकीकत सांगत बसणे. पुढे बघा. चूर होणे, विनम्र होणे. चक्के पंजे, लबाड्या डावपेच. जातीवर जाणे, मूळ स्वभावाला अनुसरून वागणे.
जीव पाखडणे, रागाने तडफडणे, जीवाचा कलिजा आवडती वस्तू, जीवाचा धडा करणे, साहसाचा प्रयत्न करायला तयार होणे, टाकणे केवळ उपचार म्हणून करणे, एखादी गोष्ट औपचारिक म्हणून करणे, तारे तोडणे, ताळमेळ न बाळगता हवी ती विधाने करीत सुटणे, तीळ खाऊन व्रत मोडणे, अगदी क्षुल्लक कामासाठी आपली आबरू गमावून घेणे, त्राही भगवान करणे, देवाला प्रार्थना करणे, धरम धक्का बसणे, कार्य सफल न होता व्यर्थ हेलपाटे खावे लागणे, म्हैस हातावर येणे, दूध देण्यासाठी रेडकाची गरज नसणे, नाकावर माशी बसू न देणे, अतिशय जागरूक असणे, पाचसंगास न पुरणे, कमी योग्यतेचा अगदी थोडा असणे, एखाद्याचे पित्तर उद्धारणे, एखाद्याच्या आईबापावरून शिव्या देणे, पैठणी आदर, वरवरचा आदर, पेढे चारणे, फसविणे, पोळी पिकणे, एखाद्याची चैन होणे, बोलाफुलास गाठ पडणे, भाकीत केल्याप्रमाणे घडणे, बोळ्याने दूध पिणे, स्वतःची अक्कल नसल्याने दुसऱ्याच्या अक्कलेने वागणे, रजाचा गज करणे, क्षुल्लक वस्तूला अतोनात महत्व देणे, राम म्हणणे, मृत्यू पावणे, विळा मोडून खिळा करणे, एखादी क्षुल्लक गोष्ट करण्यासाठी मोठे नुकसान करून घेणे, शस्त्रार्थ करणे, थोडेसे नावापुरते करणे, चूर होणे, मग्न होणे, वटणीवर आणणे, योग्य मार्गावर आणणे, टकळी चालवणे, सतत बोलणे, रया जाणे, शोभा जाणे, गिल्ला करणे, गोंधळ करणे, कणव निर्माण होणे, माया उत्पन्न होणे, पाश तोडणे, बंधनमुक्त होणे, वादावादी होणे, वादविवाद होणे, मन समेवर येणे, मन शांत होणे. ठीक आहे, अशा पद्धतीने वाक्प्रचार हा टॉपिक आपला 2 भागांमध्ये पूर्ण झालेला आहे. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.